बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी येते नांदेडच्या हदगावमधून। अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त साई प्रसाद परिवाराच्या पुढाकारातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासह गुणवंताचा सन्मान सोहळा संपन्न। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त बरडशिवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार 2 जून रोजी सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमडगे, प्रभाकर दैबांते यांच्या आयोजनातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यांचा सन्मानपत्र देऊन गौरवासह साई प्रसाद परिवाराच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। नुकताच पदभार स्वीकारलेल्या पर्यवेक्षिका VK मेश्राम आरोग्य विभागातून जिल्ह्यात उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आलेल्या तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर SP भिसे, आरोग्य सहाय्यक संतोष स्वामी व जिल्हा पुरस्काराने सन्मानित झालेले आरोग्य सहाय्यक संतोष स्वामी, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक MS काकडे, मराठा पोलीस स्टेशनला 8 वर्षे सेवेचा विक्रम केलेले जमादार श्याम वडजे, वृक्षमित्र हरिश्चंद्र चिल्लोरे, शिक्षक साईनाथ चंदापुरे व या रक्तदानात राधेश्याम मस्के, हरवलेले 10,000 रुपये परत कार्याबद्दल शिवानी ईश्वर कुमकर, आरोग्य मित्र दिनेश दहीबाते, कुबेरराव राठोड किन्हाळकर, महेंद्र धोंगडे, इस्माईल पिंजारी, मारुती काकडे, विलास कांबळे यासह आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। आज बरडशिवाळा हदगाव तालुक्यातील नेहमीप्रमाणे उल्लेखनीय चांगली कामगिरी करतात सर्व समाजसेवक, त्याप्रमाणे आज त्यांनी असा कार्यक्रम ठेवला अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त। त्यांचं अभिनंदन। आणि हे रक्तदान जे झालेलं आहे, रक्तदानाची काळाची गरज आहे। पोलीस म्हणून सांगण्याऐवजी बाहेर रक्त सांडण्याऐवजी लोकांनी असं रक्त देऊन आपल्या दुसऱ्याचं जीवन वाचवण्याचा प्रयत्न करावा आणि हे असेच कार्यक्रम बरडशिवाळा इथे होत जावं। मी यांना याबद्दल शुभेच्छा देतो। आज राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बरडशिवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठेवलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर मंडळी तसेच मराठा येथील PSI उमाकांत पुणे साहेब व तसेच श्यामवडजे साहेब, काकडे सर असे बरेच मान्यवर मंडळी व काकडे नायक तहसीलदार काकडे साहेब यांनी पण उपस्थिती लावली आणि जी मान्यवर मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली त्यांचे खूप खूप धन्यवाद करते व आभार व्यक्त करते। तसेच आज कार्यक्रम आयोजित करण्याचं कारण की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती हे आज शासनाने भारतामध्ये बऱ्याच ठिकठिकाणी आयोजित केलेली आहे आणि आज नाही तर मी आज 3 वर्ष लगातार मी हा कार्यक्रम घेत असतो की महिलांना कर्तृत्वान स्त्रियांचा व पुरुषांचा सन्मान केला पाहिजे। त्या घर सांभाळून, चूल आणि मूल सांभाळून बाहेर पण त्यांनी काम करतात, त्यांच्या पाठीवर कुठेतरी थाप मिळाली पाहिजे। आणि म्हणूनच आम्ही ह्या 10वी 12वी मध्ये जे विद्यार्थी चांगल्या प्रमाणे मार्क घेतलेले आहेत त्यांचा पण आम्ही सन्मान ठेवला होता, कारण त्यांच्या पाठीवर शाबासकी दिली तर ते पुढे पण सक्सेस होऊ शकतात। आणि तसेच आज रक्तदान शिबिर हे आम्ही ठेवलेले आहे। साई प्रसाद परिवारामार्फत जे कार्यक्रम होत असतात खरंच उल्लेखनीय काम आहेत आणि त्याच विषयी आम्ही शासकीय रुग्णालय नांदेड इथून एक रक्तदान शिबिराची टीम बोलवलेली आहे। कारण जे रस्त्यावर व्यसन करून जे रस्त्यावर रक्त सांडतात त्या वीर पुरुषांना मला वाटते की त्यांनी रक्त देऊन एखाद्याचं जीवन वाचवावं, म्हणून आम्ही हा रक्तदान शिबिर ठेवलेला आहे। आणि अहिल्यादेवी होळकर हे जे महामानव यांनी जे कार्य केलेले आहेत उल्लेखनीय कार्य आहेत। आपण तितकं तर करू शकत नाही, थोडंफार का होईना मग ते करायला पाहिजे, प्रत्येकाने शिकायला पाहिजे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती निमित्त मी एवढं सांगू इच्छिते की सर्वसामान्य स्त्री नसून मी एक दुर्गा आहे, एक सावित्री आहे, मी अहिल्यादेवी होळकर आहे असं जर आपण मनामध्ये जर धरलं तर खरंच एक महिला, माझ्यासारखी महिला, कारण माझंच भविष्य बघा तुम्ही, माझ्यासारखी महिला पुढे येऊ शकतो तर अनेक स्त्रिया पुढे येऊ शकतात। आणि आपल्या जे काळामध्ये वाईट परिणाम भोगावे लागतात हे थोडेफार का होईना मात्र महिलांचा हात असतो। आपण प्रत्येकाने ह्या असं सामाजिक कार्यामध्ये जर उतरलं आणि महिलांना सहकार्य केलं तर आपण हे कुठेतरी सहकार्य करून आपण पण चांगली गुणवत्ताचे मार्क मिळवू शकतो। आणि माझ्यासारखं जे केलं ते अनेक स्त्रियांनी करावं। आणि सावित्रीबाई फुले यांनी जे शाळा काढल्या त्यांच्यासारखं का होईना मात्र त्यांनी आपल्याला आज किती आझाद मैदान दिले खेळायला। आपण शिक्षक एक शाळा शिकवतो, एवढं जग निर्माण करतो, तर आपण काय करू शकत नाही, सगळं काही करू शकतो पण केलं पाहिजे। अशा स्त्रिया पुढे आल्या पाहिजे आणि ह्याच्या कर्तृत्वाचा ठसा उमटला पाहिजे अशी मला अपेक्षा वाटते।